ठाणे शहरात गेल्या दीड वर्षात तब्बल 560 झाडं उन्मळून पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पावसाविना गेल्या 5 महिन्यातच 55 झाडं कोसळल्याने शहरातील विकास कामांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. मेट्रो, सिमेंटचे रस्ते, मलनिस्सारण वाहिन्या आणि विविध खोदकामांमुळे झाडांच्या मुळांवर परिणाम होत असल्याचं पर्यावरण अभ्यासकांचं मत आहे. डॉक्टर प्रशांत सिनकर यांनी शहरातील पर्यावरणीय असंतुलनाचं हे गंभीर चित्र असल्याचं म्हटलं आहे. काही ठिकाणी झाडं जाणीवपूर्वक सुकवली जात असल्याचा आरोप देखील पर्यावरणप्रेमी करत आहेत. नमस्कार, मी पर्यावरण अभ्यासक डॉक्टर प्रशांत सिनकर. गेल्या काही वर्षात ठाणे शहराचा चेहरा मोहरा बदलला असला. सिमेंट काँक्रीटच्या जंगलांनी आज शहर वेढलं जात आहे. मात्र प्रशासनाकडे झाडांच्या बाबतीत खूपच दुर्लक्ष होताना दिसतं आपल्याकडे. एकेकाळी निसर्गाने बहरलेलं शहर आज एका काँक्रीटच्या जंगलात वेढलं जात आहे. गेल्या वर्षभरात ठाणे शहरात साधारण 505 झाडं उन्मळून पडली, तर गेल्या 5 महिन्यामध्ये जवळपास 55 झाडं उन्मळून पडली आहे. हा एक विचार केला तर झाडं उन्मळून पडणं ही एक मोठी दुर्दैवाचीच बाब म्हणावी लागेल. एका बाजूला ठाण्यात मोठमोठ्या झाडांचं एक संहार केला जातो आहे आणि त्या ठिकाणी काँक्रीटची जंगलं उभी केली जात आहेत. दुर्दैवाने आज ठाण्याकडे फारसं कोणी बघताना दिसत नाही. शहराचा आज एकंदर चेहरा मोहरा बघितला तर एक रखरखीत असं एक शहर आज त्याची गणना होते. आज मुंबईपेक्षा ठाणे शहराचं तापमान जवळपास 2 डिग्रीने वाढलेलं आहे. मात्र हे प्रशासन काय करतं हेच कळत नाही आहे. झाडं का उन्मळून पडतात याचा अभ्यास पण कोण करत नाही आहे. जानेवारी म्हणजे पाऊस न पडता जर 55 झाडं कोसळत पडत असतील तर ह्याला जबाबदार कोण?